या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, सावली रडतच विठुरायाच्या मूर्तीसमोर उभी असते आणि म्हणत असते की विठुराया, सारंग सर माझ्यावर किती निस्वार्थपणे प्रेम करतात, पण मी काय करते तर मी सतत त्यांच्याशी खोटं बोलते, त्यांना फसवते आणि आता मला हे सगळं अजिबात सहन होत नाही आहे. मी काय करू तेच मला कळत नाही आहे. पण मग त्याच वेळी तिला जगन्नाथचा कॉल येतो, त्यामुळे सावली डोळे पुसते आणि तो कॉल रिसीव करते. मात्र सावलीचा आवाज ऐकता क्षणी जगन्नाथला कळतं की हिचं काहीतरी बिनसलं आहे. त्यामुळे तो सरळ सावलीला विचारतो की काय झालं बाळा, तुला कोणी काही बोललं का? आणि त्यावेळी सावली रडतच म्हणते की जगन्नाथजी, मला ना स्वतःचीच लाज वाटत आहे. मला माहिती आहे का, आज सारंग सरांनी मला त्यांच्या गुरुचा दर्जा दिला, त्यांनी मला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. आणि हे ऐकून जगन्नाथ हसून म्हणतो की अगं मग ही तर चांगली गोष्ट आहे ना, सारंगचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. आणि तेव्हा सावली रडतच म्हणते की हो जगन्नाथजी, सारंग सरांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते अगदी निस्वार्थपणे माझ्यावर प्रेम करतात आणि ते त्यांच्या कृतीतून, वागण्यातून, बोलण्यातून दिसतंसुद्धा. पण मग मी काय करते, मी फक्त त्यांना फसवते, त्यांच्याशी खोटं बोलते. आणि हे ऐकून जगन्नाथ म्हणतो की नक्की काय बोलायचं आहे तुला, तू कसे काय सारंगला फसवते? आणि त्यावेळी सावली म्हणते की जगन्नाथजी, तुम्हाला तर माहिती आहे ना, मी माझ्या आवाजाचं सत्य सारंग सरांपासून लपवलं आहे. त्यांना माहितीच नाही आहे की तो आवाज तारा मॅडमचा नाही तर माझा आहे. आणि हे लपवून मी एक प्रकारे त्यांची फसवणूकच करते ना. आणि आता मला खरंच खूप भीती वाटते, कारण जेव्हा हे सत्य त्यांच्या समोर येईल तेव्हा ते माझ्यापासून दूर जातील. आणि हे ऐकून जगन्नाथ म्हणतो की सावली, तू असा विचार करू नको. जेवढा मी सारंगला ओळखतो ना, त्यावरून मी तुला सांगतो की जेव्हा हे सत्य त्याला समजेल ना, तेव्हा त्याला खूप आनंद होईल. तो तुला नक्कीच समजून घेईल, तो कधीच स्वतःपासून तुला दूर करणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जास्त उशीर करू नको. सत्य कितीही लपवलं ना तरी ते एक ना एक दिवस उजेडात येतच. त्यामुळे मला असं वाटतं की जर तू हे सगळं स्वतःहून सारंगला सांगितलं ना तर खूप बरं होईल. पण सावली म्हणते की जगन्नाथजी, ते तर शक्य नाही आहे ना, कारण मी भैरवी माईंना विठुरायाची शपथ घेऊन शब्द दिला आहे. आणि ते ऐकून जगन्नाथ म्हणतो की सावली, तुझ्यामध्ये ना खरंच खूप धीर आहे. आत्तापर्यंत तुझ्या आयुष्यात अनेक संकटं आली, पण तू त्या सगळ्या संकटांना धीराने सामोरी गेली. जर एवढा धीर माझ्या लेकीमध्ये असताना तर कदाचित आज ती माझ्या जवळ असती. म्हणून मी तुला सांगतोय की धीर ठेव, अशी खचून जाऊ नको, हार मानू नको. एक ना एक दिवस तुझं सत्य आपोआप सगळ्या जगासमोर येईल. आणि त्यानंतर मग तो फोन ठेवून देतो. सावली मात्र विठुरायाकडेच पाहत असते. त्यानंतर अमृताची तब्येत पुन्हा बिघडते, त्यामुळे सावली तिच्याकडे जाते. अमृताला खूपच त्रास होत असतो आणि त्यावेळी मग ऐश्वर्या देखील त्या ठिकाणी येते. ती अमृताला विचारू लागते की वहिनी, काय झाले नक्की, तू अशी झोपून का राहिली आहे, कारण मी तुला याआधी कधीच असं बघितलं नाही. तर अमृता म्हणू लागते की ऐश्वर्या, मला सुद्धा समजत नाही आहे गं. आणि त्याच वेळी तिला पुन्हा मळमळायला सुरुवात होते. ती पटकन बाथरूममध्ये जाते आणि हे सगळं काही पाहून ऐश्वर्या मात्र घाबरते. तिला तर बाळाच्या रडण्याचाच आवाज ऐकू येऊ लागतो. तितक्यात मग सावली आणि अमृता पुन्हा बाथरूममधून बाहेर येतात. मग तारासुद्धा त्या ठिकाणी येते. ती अमृताला विचारू लागते की वहिनी, काय झाले तुम्हाला? पण अमृता बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नसते. त्यामुळे सावलीच ताराला सांगते की वहिनींची तब्येत खूप बिघडली आहे, त्यांना तापही आलाय, मळमळतंय सुद्धा. पण ते ऐकून तारा म्हणते की मी तुला विचारलं का नाही ना, मग तू कशाला बोलते? आणि मग ती उगाच सावलीसोबत भांडायला सुरुवात करते. पण ऐश्वर्या तिला गप्प राहायला सांगते. त्यानंतर मग सावली अमृताला म्हणते की वहिनी, तुम्हाला हे जे काही होत आहे ना, ते पाहून मला असं वाटतंय की तुम्ही एकदा गरोदरपणाची चाचणी करावी. आणि हे ऐकून अमृता खूप घाबरते आणि म्हणू लागते की नाही नाही, मी कधीच प्रेग्नन्सी टेस्ट करणार नाही, मला या गोष्टीची खूप भीती वाटते, मला तो शब्दसुद्धा ऐकायचा नाही आहे. आणि हे ऐकून मग ऐश्वर्या सावलीवरच ओरडते आणि तिला म्हणते की तुला खूप कळतं का गं यातलं? आणि हे ऐकून सावली म्हणते की आपल्या कोणालाच या गोष्टीचा अनुभव नाही आहे, पण तिलोत्तमा मॅडमला तर आहे ना, मग मी स्वतः जाऊन त्यांना याबद्दल सांगते, त्याच वहिनींसोबत बोलतील. आणि हे ऐकून ऐश्वर्याला थोड्या वेळापूर्वी तिलोत्तमा तिला जे काही बोललेली असते ते आठवतं. आणि ते सावलीला म्हणते की काही गरज नाही आहे मॉमला हे सगळं सांगायची. पण त्याचवेळी तारा म्हणते की जरी आपल्याला कोणाला अनुभव नसला ना, तरी माझ्या मैत्रिणीच्या बाबतीतसुद्धा असंच सगळं घडत होतं. पण मग तिने टेस्ट केल्यानंतर ती टेस्ट पॉझिटिव्ह आली. कदाचित अमृता वहिनीची टेस्टही पॉझिटिव्ह येईल.
नक्कीच गुड न्यूज असेल, पण ते ऐकून ऐश्वर्या मात्र रागातच तेथून निघून जाते. तर तारा अमृताला म्हणत असते की वहिनी काळजी करू नका, तुम्ही प्लीज एकदा टेस्ट करून घ्या आणि मग तीसुद्धा तेथून निघून जाते. अमृता मात्र रडत असते. तर ती ऐश्वर्या तिच्या खोलीत जाते. ती खूपच अस्वस्थ झालेली असते आणि म्हणू लागते की काही झालं तरी मी या घरात पाळणा हलू देणार नाही, कारण जर तसं झालं तर माझं या घरावरचं वर्चस्व संपेल. ती अमृता तिलोत्तमाची लाडकी सून बनेल. आतापर्यंत मी माझं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी काय काय केलं आहे. या घरात पाळणा हलू नये म्हणून अमृताला ते औषध दिलं, स्वतःपासून नीलला दूर ठेवलं, त्या मूर्ख ताराला सुद्धा करिअरचं स्वप्न दाखवत त्या सोहमपासून लांब राहायला सांगितलं आणि त्या मूर्ख सावलीला आणि सारंगला कुलदेवीचं दर्शन झालं नाही म्हणून तुम्ही एकमेकांच्या जवळ येऊ शकत नाही असं सांगितलं. पण शेवटी जे घडायचं होतं ते घडलं. त्या अमृताने माती खाल्ली. पण आता मला काही करून हे सगळं थांबवायलाच हवं. पण त्याचवेळी तारा त्या ठिकाणी येते आणि तिला विचारू लागते की वहिनी काय झालं, तुम्ही इतक्या अस्वस्थ का आहात. दुसरीकडे सावली अमृताला समजावण्याचा प्रयत्न करत असते. तर अमृता म्हणत असते की सावली तुला माहिती आहे का, आधी जेव्हा माझ्यासोबत हे असं घडायचं ना तेव्हा मी खूप आनंदात असायचे. मला असं वाटायचं की जणू मी आईच होणार आहे आणि त्या आनंदाच्या भरात मी टेस्ट करण्यासाठी सुद्धा जायचे. पण जेव्हा ती टेस्ट निगेटिव्ह यायची ना तेव्हा सगळं काही संपून जायचं. जेव्हा मी टेस्ट करायला जायचे ना तेव्हा आईंची नजर काहीतरी वेगळीच असायची आणि जेव्हा मी परत यायचे तेव्हा त्यांच्या नजरेत झालेला बदल मला कळायचा गं. आणि आता मला पुन्हा ते सगळं सहन करायचं नाही आहे. आणि हे ऐकून सावलीला सुद्धा वाईट वाटतं. ती अमृताला समजावत असते, पण अमृता आधी तिच्या बाबतीत जे काही घडलेलं असतं त्यामुळे खूप जास्त घाबरलेली असते. ती म्हणत असते की सावली, या जगात माझ्यासारख्या अनेक स्त्रिया असतील ना गं ज्यांना मूलबाळ नाही, मग त्यांच्या वाट्याला सुद्धा हे असंच दुःख येत असेल का. आणि त्यावेळी सावली तिला समजावते की हो वहिनी, तुमच्यासारख्या जगात अनेक स्त्रिया आहेत, पण असं तर नाही आहे ना की स्त्रीला मूल झालं नाही म्हणून तिच्यातलं मातृत्व संपतं. मातृत्व म्हणजे स्त्रीचा समानार्थी शब्द आहे. ज्या स्त्रीला मूलबाळ नाही त्या स्त्रीमध्ये काही प्रेम नसतं का. जरी एखाद्या स्त्रीला मूलबाळ नसलं ना तरी तिच्यातलं मातृत्व कधीच संपून जाऊ शकत नाही. तर दुसरीकडे ती ऐश्वर्या ताराला असं सांगत असते की अगं, या अमृताचा हा सगळा ड्रामा आहे. ती प्रत्येक महिन्याला प्रेग्नन्सी टेस्ट करते आणि जेव्हा ती टेस्ट निगेटिव्ह येते तेव्हा उगाच रडत घरभर ड्रामा करते. आणि या सगळ्याचं ना मला पहिल्यांदा प्रेशर यायचं, कारण सगळ्यांच्या माझ्याकडून देखील अपेक्षा असायच्या. पण मी हे सगळं काही झिडकारून दिलं, कारण एखाद्या स्त्रीला मूल झालं म्हणजेच ती परिपूर्ण होते का. मला तर माझ्या सौंदर्यावर, माझ्या बुद्धीवर खूप गर्व आहे आणि त्याचा वापर करून मी आयुष्यात पुढे जाते. त्यामुळे मी आता चूल आणि मूल या गोष्टींचा विचारही करत नाही. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, आता या सगळ्या गोष्टींचं प्रेशर तुझ्यावरही येऊ शकतं, पण तू फक्त तुझ्या करिअरवर कॉन्सन्ट्रेट कर, या सगळ्यात अडकू नको. आणि ते ऐकून तारा तर अजूनच बिघडते. दुसरीकडे सावली अमृताला समजावत असते. तिला म्हणत असते की वहिनी, काही झालं ना तरी आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि आता आपल्याला टेस्ट करायची खरंच गरज आहे, कारण मला असं वाटते की नक्कीच गुड न्यूज आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. मी तिलोत्तमा मॅडमकडे जाते आणि त्यांना याबद्दल सांगते. आणि हे ऐकून अमृता मात्र घाबरते. दुसरीकडे सोहमचा चेहरा पाहून बबलू म्हणत असतो की सोहम, अरे काय झाले तुला, तुझ्याकडे बघून ना असं वाटतं की माणसाने लव्ह मॅरेज करायलाच नको. तुझ्या चेहऱ्यावर अक्षरशः 12 नाही तर 13 वाजलेत. आणि हे ऐकून सोहम म्हणतो की बबलू, अरे मी तरी काय करू, कारण ज्या मुलीवर मी प्रेम केलं होतं ना ती मुलगी मला तर सापडतच नाही आहे. तारा खूपच विचित्र वागते आणि ती असं का वागते हेही मला कळत नाही. आणि त्याचवेळी बबलू ताराला आणि ऐश्वर्याला एकत्र पाहतो आणि सोहमला म्हणतो की बघितलं ना, जसा संग तसा रंग. आणि हे ऐकून मग सोहमसुद्धा त्या दोघींना विचारतो की आता कोणता नवीन प्लॅन बनवताय तुम्ही. त्यामुळे तारा रागातच विचारते की हा काय प्रश्न आहे, हे काय बोलतोयस तू. तर सोहम म्हणतो की तू ऐश्वर्या वहिनीसोबत फिरतेस ना, ती तर प्लॅन केल्याशिवाय राहूच शकत नाही. त्यामुळे मला असं वाटलं की आता तुम्ही दोघी मिळून अजून एखादा प्लॅन बनवत असाल. आणि त्यावेळी ऐश्वर्या रागातच म्हणते की सोम, तुझे हे असले विचार ना तुझ्या जवळच ठेव. आणि तारा आता मेहेंदळेंची सून आहे, तेव्हा मी तिला आपल्या बिझनेसबद्दल सांगत होते, कोणताही प्लॅन बनवत नव्हते.
आणि हे ऐकून सोहम म्हणतो की जर तुमचा कोणता प्लॅन नसेल तर चांगलंच आहे, कारण जोपर्यंत सगळं व्यवस्थित सुरू आहे तोपर्यंत तर मी शांत राहील, पण जर काही वाईट घडलं ना तर मग मात्र मी गप्प बसणार नाही हे नक्की. आणि त्याच्या अशा बोलण्यामुळे ऐश्वर्या चिडून तेथून निघून जाते आणि तिच्या पाठोपाठ तारासुद्धा. तर सोहम बबलूला म्हणत असतो, बघितलं ना, तारा आजकाल असं वागते. जेव्हापासून तिची आणि ऐश्वर्या वहिनींची टीम झाली आहे ना तेव्हापासून ती माझं काही ऐकून घेत नाही. दुसरीकडे सावली तिलोत्तमाकडे जाते आणि तिला म्हणू लागते की अमृता वहिनींना ताप भरला आहे आणि त्यांना सकाळपासून चक्करही येते, मळमळते सुद्धा, त्यामुळे मला शंका येते. आणि हे ऐकून तिलोत्तमा तर खूपच खुश होते आणि मग ती लगेच सावलीसोबत अमृताकडे जाण्यासाठी निघते. त्या दोघींच्या पाठोपाठ ऐश्वर्या आणि तारासुद्धा. त्यानंतर तिलोत्तमा अमृताकडे जाते, तिच्या तब्येतीची चौकशी करते. ती म्हणत असते की बाळा खरंच गुड न्यूज आहे का? पण अमृता रडतच म्हणते की आई मला कोणतीही टेस्ट करायची नाही आहे, कारण जर पुन्हा पहिल्यासारखंच सगळं घडलं ना तर मी ते सहन नाही करू शकणार. आणि ती रडतच तिलोत्तमाला मिठी मारते. तिलोत्तमा तिला समजावं, शांत करते. ती म्हणत असते की हे बघ, जे काही असेल ना ते आपण मान्य करूयात, पण तुला नेमकं हे सगळं कशामुळे होतं हे तर आपल्याला शोधून काढायला हवंच ना. आणि जरी टेस्ट निगेटिव्ह आली ना तरी काही हरकत नाही, मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी राहील. पण आपल्याला एकदा चेकअप तर करावं लागेल ना. मी लगेच डॉक्टरांना बोलावून घेते. पण अमृता डॉक्टरांना बोलावण्यासाठी तयारच नसते. ती खूप घाबरलेली असते. ती म्हणत असते की आई जर पुन्हा घरातील सगळ्यांना कळलं ना तर मग पुन्हा चर्चा होईल आणि मला आता नाही हे सगळं सहन होते. आणि हे ऐकून मग तिलोत्तमा म्हणते की ठीक आहे, तू काळजी करू नको, आपण मग प्रेग्नन्सी किट मागवू आणि घरीच टेस्ट करू, पण नेमकं काय आहे हे तर शोधून काढायला हवं ना. आणि त्यावर अमृता रडतच हो म्हणते आणि तिला मिठी मारते. तर सावली आणि तारासुद्धा हसून त्या दोघींकडे पाहत असतात. त्यांना खात्री असते की नक्कीच गुड न्यूज असेल. पण या सगळ्यामुळे ऐश्वर्या मात्र खूपच घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.